नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा असा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. लोकमान्य दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विनायक नेवाण, उपमहापौर बनस्ते शहराध्यक्ष अभय छाजेड, चंद्रकांत छाजेड, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी 5 व्यक्तींना 3 चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. कामायनी संस्था आणि कोथरूड येथील पुना स्कूल होम फॉर ब्लाइंड या संस्थेला प्रत्येकी 15,000 रुपये देणगी देण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार वाड्यासमोरील प्रांगणात 25 ते 29 ऑक्टोबर पर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी या उपक्रमाअंतर्गत मर्यादित किमतीत नागरिकांना वस्तू 30% सवलतीने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, महोत्सवात सर्वच प्रकारच्या वस्तू आहेत. दिवाळीचा आनंद घेण्यासाठी वस्तूंची किंमत सामान्यांना परवडणारीच असावी. त्या दृष्टीने प्रतिष्ठानच्या वतीने 100 रुपयात 4 किलो साखर ठेवण्यात आली आहे. हे कौतुकास्पद असून अशा पद्धतीने वस्तूंची किंमत मर्यादित ठेवल्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल. राष्ट्रभावनेचे प्रतीक असलेला दिवाळी हा सर्व धर्म समभावाचा सण आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर रोहित टिळक म्हणाले, प्रतिष्ठानच्या वतीने 29 ऑक्टोबरला शनिवार वाडा येथेच महाफराळाचे आयोजन सायंकाळी 5 वाजता करण्यात आले असून सामाजिक उपक्रमाअंतर्गत पुढच्या वर्षी इयत्ता 7वी ते 12वीच्या 1000 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रवासी घेऊन निगडीला जात असलेली कात्रज ते निगडी पीएमपी बस जळून खाक झाली. पाठीमागून मोटारीने धडक दिल्यावर सीएनजी सिलेंडरची तोटी तुटल्यामुळे बसने पेट घेतला. घटनास्थळावर तातडीने दाखल झालेल्या कसबा अग्निशामक केंद्राच्या जवानांनी अवघ्या 10 मिनिटात आग आटोक्यात आणली. परंतु गॅस गळती रोखण्यासाठी दलाच्या जवानांना 2 तास मेहनत घ्यावी लागली. दरम्यान शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर SD जिल्हेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज निगडी बस संध्याकाळी 5:30च्या सुमारास मनपाकडून सिमला ऑफिस चौकातून वळून विद्यापीठाच्या दिशेने जात होती. नेमकी याच वेळी वेधशाळेसमोर पाठीमागून एका मोटारीने बसला धडक दिली. जोरात बसलेल्या या धडकेमुळे CNG गॅसच्या 9 सिलेंडरपैकी एका सिलेंडरची तोटी तुटली. त्यातून गॅस गळती होऊ लागल्यावर अचानक बसने पेट घेतला. पाठीमागून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर बसमधील प्रवाशांना वाहक आणि चालक यांनी तातडीने खाली उतरवले. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच कसबा केंद्राचे प्रमुख SD जिल्हेवार, इलाई शेख, फायरमॅन जयवंत तळेकर, विकास सीतापकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवल्यानंतर सिलेंडरमधून बाहेर पडणारा गॅस थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे जवानांनी सिलेंडरमधील सगळा गॅस बाहेर पडू दिला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही बस डेपोमध्ये हलवण्यात आली. यामध्ये बसचा पाठीमागील संपूर्ण भाग जळून खाक झाल्याचे जिल्हेवार यांनी सांगितले. राज्यातील सहकारी साखर कारखान्याची खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या प्रसंगी साखर कामगार फेडरेशनचे माणिकराव जाधव, बबनराव पवार, जन आंदोलनचे विश्वंभर चौधरी उपस्थित होते. मेधा पाटकर म्हणाल्या, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या चालू असलेल्या खरेदी विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना 3 आठवड्यापूर्वी भेटून या प्रश्नात लक्ष घालावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्या वतीने दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कारण या खरेदी विक्री व्यवहारात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस आणि भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे हात अडकले आहेत अशा पुढाऱ्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत. साखर कारखाने विक्री खरेदी व्यवहारात शासनच जामीनदार म्हणून भूमिका बजावत आहे. त्यात राज्य सहकारी बँकेची जप्तीही चालूच आहे. या सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करावी. या समितीत ज्येष्ठ वकील, शेतकरी, कारखानदारांच्या प्रतिनिधींचाही समावेश करावा. या प्रश्नावर शासनाने वेळीच लक्ष न घातल्यास 10 नोव्हेंबर नंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पाटकर यांनी दिला. सध्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणीही त्यांनी केली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. क्रीडा स्पर्धांमुळे पोलीस दलातील जवानांना मानसिक स्वास्थ्य मिळेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम, 7 तोफांची सलामी आणि आकाशात सोडलेले रंगीबेरंगी फुगे अशा जल्लोषपूर्ण वातावरणात 7व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. विविध राज्यातून आलेल्या 22 संघातील 476 पोलीस स्पर्धकांनी शानदार संचलन करून मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली. पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलीस आयुक्त संजीव कुमार सिंगल यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, क्रीडा स्पर्धांमुळे पोलीस दलातील जवानांना मानसिक स्वास्थ्य मिळू शकते. नेमबाजी त्यांच्या कर्तव्याचाच भाग असला तरी अशा स्पर्धांतून आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले खेळाडू निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करून चव्हाण पुढे म्हणाले, पोलीस दलातील जवानांना विविध प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. राज्याने नेहमीच क्रीडा संस्कृतीला उत्तेजन दिले आहे. यंदा अखिल भारतीय पोलीस नेमबाजी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची संधी महाराष्ट्र पोलीस दलास मिळाली ही आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. उद्घाटनानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. औंधगाव येथील 156 गायकवाड वस्तीतील रहिवाशांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ दलित एकता आंदोलनाच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अशोक लगाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला. 156 गायकवाड वस्ती औंधगाव येथे राबवण्यात येणारी SRA योजना रद्द करावी आणि येथील रहिवाशांवर दहशत आणि दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या दारात दिवसभर हे आंदोलन करण्यात आले. पुढील महिन्याभरात जर ही योजना रद्द करून गुंडांवर कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित एकता आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
कविता सादर करताना जिभेचा गोडवा अक्षरांनी वाटला पाहिजे असे मत प्रसिद्ध कवी फमू शिंदे यांनी व्यक्त केले. प्रेरणा आर्ट फाउंडेशनच्या वतीने अक्षर आयान या दिवाळी अंकाचे प्रकाशन कवी फमू शिंदे आणि नाट्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते झाले. लक्ष्मीकांत देशमुख, कवी अनिल कांबळे, प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यावेळी उपस्थित होते. फमू शिंदे म्हणाले, या जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही, जिभेच्या द्वेषापोटी साखर गोड राहिली नाही. ही कविता सादर करताना जिभेचा गोडवा अक्षरांनी वाटला पाहिजे. मी गोसावी दारोदारी सुखे मागत फिरतो आहे, दार असे सापडले नाही जिथे दुःख भेटले नाही. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाट करत त्यांना दाद दिली. सध्याची तरुण पिढी साहित्य संमेलनाकडे आकृष्ट झाली पाहिजे, त्या दृष्टीने आखणी व्हावी असेही त्यांनी सांगितले. फारसा संबंध नाही, कारण शिकलेली माणसं सुद्धा यांना शहाणपण आहे की नाही अशा स्वरूपामध्ये अनेकदा भेटतात, बोलतात. पण माझ्या दृष्टीनं, माझ्या शैलीनं आमची जी शब्दांची फोड करण्याची पद्धत आहे, अयान म्हणजे आपण आकाशात विहार करायचा असेल तर यानातून फिरावं लागतं. अयान याचा अर्थ आपण जमिनीवर राहणं आणि हा अंक त्या जमिनीवरचा अंक आहे असा मी अंक काढणं तशी काही सोपी गोष्ट नाही. सारी सारी रात जाहिरात सताय असा सुद्धा अनुभव घ्यावा लागतो, तर अंक सिद्ध होतो. आणि दुसरी एक चांगली गोष्ट आहे ह्या अंकासंबंधी की मी अनेकदा पाहिलं की सुंदर स्त्रीचं चित्र बहुतेक अंकावर असतं आणि त्या चित्राचा आणि आतल्या मजकुराचा कवडीचा संबंध नसतो. मग असं का ओशोनं फार सुंदर सांगितलेलं आहे, आचार्य रजनीशांनी, की अंकच काय, टायरची जाहिरात असली तरी सुद्धा बाजूला सुंदर स्त्री असते. आणि खूप सुंदर वाक्य त्यांनी लिहिलं, यहा माल नाही बिकता, वासना बिकती है. त्याच्यामुळे त्याही अर्थानं हा जरा वेगळा आहे, स्त्रीचं चित्र आहे, परंतु एका जीवाजवळ दुसरा जीव लढून अशा प्रकारचं मोठं कलात्मक चित्र या अंकाचं केलेलं आहे. मी चित्रकाराला सुद्धा आणि ज्यांनी मांडणी केलेली आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मुख्यमंत्र्यांविरोधात सह्याद्री प्रतिष्ठान जनहित याचिका दाखल करणार आहे. राज्यातील सर्व किल्ल्यांवर भगवा ध्वज लावावा ही मागणी केल्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजम गुंडे यांच्यावर पोलीस आणि गृह खात्यामार्फत चौकशीचा ससेमिरा लावल्याप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध जनहित याचिका दाखल करणार असल्याचे प्रतिष्ठानचे रोहन अप्पा सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सपकाळ म्हणाले, सह्याद्री प्रतिष्ठानने दुर्ग संवर्धनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना दुर्ग संवर्धनाबाबत 30 मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. या मागण्यांमध्ये सर्व किल्ल्यांवर भगवा ध्वज लावावा असा उल्लेख होता. यावर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांनी गोजम गुंडे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.